नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कलासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणातील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा उपघटक राष्ट्रीय एकात्मतेत राज्याची भूमिका काय आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना लक्षात घेतो, त्या संकल्पनेमध्ये राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित असणारे राज्यानं नागरिकांसमोर ठेवलेली जी मूल्ये आहेत, ती राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायला महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात। जगभरातल्या कोणत्याही देशामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणची असणारी राष्ट्रीय एकात्मता, त्या देशातील नागरिकांची असणारी मूल्य आणि राज्याची भूमिका यावर अवलंबून असतात। राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्य आपल्याला पाहायला मिळतात। त्या समान मूल्यातील जे प्रमुख घटक आहेत, त्यामध्ये क्रमांक 1 समान नागरिकत्व, क्रमांक 2 विविधतेतील एकता, क्रमांक 3 राष्ट्राप्रती निष्ठा, क्रमांक 4 भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, क्रमांक 5 धर्मनिरपेक्षता, क्रमांक 6 सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, क्रमांक 7 समानता। राष्ट्रीय एकात्मतेची ही 7 समान मूल्ये आहेत। कोणत्याही देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायची असेल तर समान नागरिकत्वापासून समानतेपर्यंतची मूल्य जर रुजवली गेली तर त्या राष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून भारतासारख्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण भारतामध्ये अनेक प्रदेश आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, जाती, उपजाती अशा अनेक गोष्टी असल्यामुळे त्या विविधतेत एकता निर्माण करण्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। राष्ट्रीय एकात्मतेमध्ये नेमकी राज्याची भूमिका काय आहे याबाबतची माहिती आज आपण पाहतोय। राज्याची भूमिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा राष्ट्रीय एकात्मता जर निर्माण करायची असेल तर राज्यामध्ये प्रथम ज्या देशामध्ये आपण राहतोय, ज्या समाजामध्ये आपण राहतोय, त्या समाजात शांतता निर्माण होणं आवश्यक आहे। शांतता निर्माण करायची असेल तर जातीय सलोखा, धर्माधर्मामध्ये सलोखा निर्माण करण्याचं काम, जाती जातीमध्ये सलोखा निर्माण करण्याचं काम राज्याकडून होणं गरजेचं आहे। राज्याच्या भूमिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सामाजिक व राजकीय स्थैर्य त्या देशात असेल, त्या राज्यामध्ये असेल तर राष्ट्रीय एकात्मता सहजपणे निर्माण होऊ शकते। देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी देशातील नागरिकांना रोजगाराची उपलब्धता करून दिली पाहिजे। रोजगाराची उपलब्धता करून देत असताना त्याच्या क्षमतेनुसार काम आणि ते काम देत असताना प्रत्येकाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। नागरिकांच्या अंतर्गत व परकीय अशा पद्धतीनं होणारी जी आक्रमणं आहेत, त्या आक्रमणापासून नागरिकांचं संरक्षण करणं ही सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेसाठी राज्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना जे संदर्भ दिलेले आहेत, त्या संदर्भामध्ये सामाजिक शांतता, जातीय सलोखा, सामाजिक व राजकीय स्थैर्य, आर्थिक प्रगतीसाठी व्यक्तींना, नागरिकांना प्रोत्साहन देणं आणि परकीय आक्रमणापासून देशातील नागरिकाचं संरक्षण करणं या भूमिका राज्याच्या महत्त्वाच्या ठरतात। राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट करत असताना सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। उदाहरणार्थ, आपल्या भारतामधील जम्मू काश्मीरमधील असणारी व्यक्ती असेल किंवा महाराष्ट्रातली व्यक्ती असेल, केरळमधली व्यक्ती असेल, या सर्व नागरिकांच्या मनामध्ये मी भारतीय आहे ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या देशाकडून होतोय। त्यामुळे ती राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे।
अत्यंत महत्त्वाचा राज्याच्या भूमिकेमधील घटक आपण लक्षात घ्यायचा आहे. लहान लहान प्रदेश किंवा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक गटावर एक सत्ता निर्माण करणं आणि या लहान प्रदेशामध्ये राजकीय एकात्मता, सर्व देशातील असणारं केंद्र शासन हे आमचं शासन आहे अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं काम राज्याकडून होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. राज्यातील जनतेमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी लोकांची स्थिती, त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या माध्यमातून राज्य निर्माण करायचं आहे. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये जनतेतील आणि सरकारमधील सुसंवाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्याच्या भूमिकेच्या अंतर्गत आपण सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करणं हेही अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय एकात्मता जर निर्माण करायची असेल, देशामध्ये राष्ट्र ही भावना निर्माण व्हायची असेल तर एकसंघ राष्ट्राची निर्मिती होणं आवश्यक आहे. नागरिक ज्या वेळेला समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात, परस्पराशी संवाद साधतात, त्यावेळेला राष्ट्र एकसंघ निर्माण होतं. राष्ट्रामध्ये एकसंघता निर्माण होण्यासाठी आपल्या देशामध्ये जेवढी घटक राज्य आहेत तेवढ्या सर्व घटक राज्यामध्ये त्या घटक राज्यातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यासाठी आपल्या देशातील एकात्मता अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रामध्ये एकजिन्सीपणा असण्यापेक्षा एकात्मता असणं आवश्यक आहे. सर्व जेवढे समुदाय आहेत, सर्व जेवढे समाज आहेत, त्या समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न जेव्हा देश करतं, जेव्हा केंद्र सरकार करतं, जेव्हा देशातील जनता करते, तेव्हा निश्चितपणे एकसंघ राष्ट्राची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, देशातील नागरिकात परस्परातील असणारी एकात्मतेची मूल्य, विविधतेचा असणारा सन्मान केला जातो. भौगोलिक सहसंबंध, त्या भौगोलिक सहसंबंधाचा आदर केला जातो. या माध्यमातून वांशिक, भाषिक व धार्मिक एकात्मता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर राष्ट्र एकसंघ तयार करायचं असेल तर वंश, भाषा, धर्म यामध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही वंशाचे, कोणत्याही भाषाचे आणि कोणत्याही धर्माचे नागरिक असतील तर आपण सर्व एक आहोत अशा प्रकारचा लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर एकसंघ राष्ट्र निर्माण होतंय हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो की भारत आणि राष्ट्रीय एकात्मता नेमकं काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, 1947च्या पूर्वी आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांचं जे राज्य होतं, ब्रिटिश प्रथम आपल्या भारतात व्यापारी म्हणून आले. इथली राजकीय, धार्मिक, सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली आणि आपल्या देशावर त्यांनी अधिसत्ता गाजवायला सुरू केली. आपल्या देशावर त्यांनी राज्य निर्माण केलं. मात्र ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशामध्ये जो एक विचार निर्माण झाला तो विचार राष्ट्रीयत्वाचा विचार होता. त्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी नेतृत्व केलं. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनतेचं नेतृत्व केलं आणि त्या माध्यमातून 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारतासमोर अनेक प्रकारच्या समस्या होत्या. आर्थिक मागासलेपण होतं, गरिबी होती, निरक्षरता होती, सामाजिक विषमता होती. या ज्या समस्या होत्या, या समस्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे ठरू शकल्या असत्या. परंतु त्यावर मात करण्यासाठी, देशातील नागरिकांचा आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी 1947 नंतर जे शासन आपल्या देशावर आपल्या भारतीय नागरिकांनी निवडलेलं राज्य करत होतं, त्यांनी आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी औद्योगिक प्रगती करण्याचं धोरण आखलं गेलं आणि त्या पद्धतीनं शेती क्षेत्राचा विकास झाला, कारखानदारीचा विकास झाला. निरक्षरता कमी करण्यासाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. भारतीय नागरिकांना भारतातच उच्च शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून प्रत्येक भारतीय नागरिक शिकला पाहिजे यासाठी शिक्षणाची धोरणं राबवली आणि त्या माध्यमातून
आर्थिक मागासलेपण, निरक्षरता या समस्या कमी करण्याचा प्रयत्न भारतीय सरकारने केला. त्यामुळं भारतात राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायला मदत झालेली आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आर्थिक प्रगती, सामाजिक परिवर्तन हे स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप गतीनं झालेलं आहे. भारतीयामध्ये एकात्मता आपोआप निर्माण होणार नव्हती, तर तशा प्रकारची एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. आणि निश्चितपणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामधील असणाऱ्या शासनकर्त्यांनी देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही राष्ट्रीय एकात्मता आपल्या भारतात निर्माण करण्यासाठी लोकशाहीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी, समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती आणि त्या लोकशाहीचा स्वीकार आपल्या देशामध्ये केला. आपल्या गावची ग्रामपंचायत असेल, तालुक्याची पंचायत समिती असेल, जिल्ह्याची जिल्हा परिषद असेल किंवा राज्याचं राज्य सरकार असेल, केंद्राचं केंद्र सरकार असेल, या ठिकाणी सत्ता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी लोकांचं राज्य असावं म्हणून लोकमताला महत्त्व दिलं गेलं. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये निवडणुकीचे कार्यक्रम आखले गेले आणि त्या माध्यमातून लोकशाहीचं महत्त्व तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केला गेला. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था, आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास लोकांच्या मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केला. आज आपण पाहतोय की देशाला स्वातंत्र्य मिळून 1947 आणि 2020 यामधला जवळजवळ 73-74 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडानंतर आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. दारिद्र्य, गरिबी या समस्या कमी होताना दिसून येत आहेत. जात, धर्म यामधील असणारा भेदभाव समाजात समता निर्माण करायला कारणीभूत ठरलेला आहे. मोठ्या प्रमाणावर जातीपातीमधील असणारे भेदभाव कमी केलेले आहेत. संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. हे सर्व लोकशाहीच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे. स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात राष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता जाणीवपूर्वक निर्माण करायचा प्रयत्न करू लागलेला आहे आणि त्यामध्ये भारताला यश मिळालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असताना आम्ही भारतीय आहोत अशा प्रकारची ओळख भारतीय नागरिकांमध्ये निर्माण केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. याच वेळेस आपल्या भारतीय नागरिकांमध्ये मी भारतीय आहे अशा प्रकारची ओळख निर्माण केली आणि याला कारणीभूत असणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आपलं संविधान. आणि संविधानामध्ये भारतीय नागरिकांना दिलेले जे अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये मी भारतीय आहे अशा प्रकारची ओळख निर्माण झाली आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता प्रबळ झालेली पाहायला मिळते. या उपघटकात आपणास काही शंका असल्यास विद्यार्थी मित्रांनो फोनवरून संपर्क साधावा. जर हा आपण अभ्यास घटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांना उत्तरं दिली जातील. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.